गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवरती गंभीर आरोप केलाय। शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच मांडलेला। सर्वात पहिला संजय राऊतच फुटणार होते असा गंभीर आरोप गुलाबराव पाटलांनी केलाय। तर ईडी सीबीआय अटक करेल म्हणून गुलाबराव पाटील पळाले असा पलटवार खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांवर केलाय। पुण्यात दोन्ही शिवसेनेचा पोस्टर वॉर पाहायला मिळते। शिंदे गटाच्या बॅनरला ठाकरे गटानं उत्तर दिलंय। निष्ठेचं सोडून विचार करण्यासाठी सत्तेत एक लाचार असं शिंदेंवरती टीका करण्यात आली। मुंबई महापालिका निवडणुकीचा काँग्रेस बिगुल वाजवणार आहे। 29 तारखेला जाहीर मेळावा होणार आहे। वर्षा गायकवाड, इम्रान प्रतापगडी मार्गदर्शन करणार आहेत। कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, तो अधिकार त्यांचा आहे। तर शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत असं मोठं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय। नागपुरात वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढल्याचा नागरिकांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री संतप्त झाले। स्थानिकांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर फडणवीस आणि गडकरींकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली। वर्करांबद्दल विधान करून अबू आझमींना मुस्लिम मतदारांना खुश करायचंय असं म्हणत आमदार गायकवाडांनी आझमींवरती टीका केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुणे दौऱ्यावरती आहेत। पुण्यातील रस्ते प्रकल्पांची नितीन गडकरी यांनी पाहणी केली। शिवाजी रस्ता ते बाजीराव रस्त्यावरील प्रस्तावित भुयारी चौपदरी मार्गाची सुद्धा पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। कोपरगावच्या सोहळ्यात सुजय विखेंना आपल्या पराभवावर होण्यावर टिप्पणी केलेली आहे। दुग्धविकास खातं क्लिष्ट असून लोकसभेच्या निवडणुकीत सॉफ्टवेअर हँग झाल्याने लोकांनी मला हँग केलं, नंतर सगळं सुरळीत झालं, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती असं विधान त्यांनी केलंय। राज्यात शालेय शिक्षण अभ्यासक्रमात तिसऱ्या भाषेवरून वाद सुरू आहे। हिंदी भाषा सक्तीवरून राजकीय घमासान सुरू आहे। केंद्र सरकारने थोपलेल्या त्रिभाषा सूत्रीमुळे राज्यामध्ये मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा संघर्ष उभा झालाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सत्ताधाऱ्यांना हिंदी भाषा सक्तीच्या शिक्षणाच्या विरोधात इशारा दिलाय। त्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र संदर्भात बैठक बोलावली आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। वारी संदर्भातलं वक्तव्य अबू आझमींना भोवणार आहे। अल्पसंख्याक आयोग अबू आझमींना नोटीस पाठवणार आहे। तर गुन्हा दाखल होण्याचाही प्यारे खान यांनी इशारा दिलाय। वारीवर बोलण्याची हिंमत कोणी करू नये, आम्ही खपवून घेणार नसल्याचं म्हणत नितेश राणांनी अबू आझमींवरती टीका केली आहे। आम्ही उद्या हज यात्रेवरती प्रश्न उपस्थित केला तर चालेल का, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। कटुता वाढेल अशी वक्तव्य अबू आझमींनी टाळली पाहिजेत। वारीबाबत केलेल्या वक्तव्यावरून छगन भुजबळांनी अबू आझमींना सल्ला दिलाय। अबू आझमींनी केलेल्या वक्तव्याचा अंबादास दानवे यांनी निषेध केलाय। वारी या विषयात अबू आझमींनी जास्त ज्ञान पाजळू नये असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय। अबू आझमींच्या वादग्रस्त विधानामुळे ठाकरे गट आक्रमक झालाय। आझमी कोणत्याही राजकीय विषयावर बोलले असते तरी खपवून घेतलं असतं, मात्र वारीबाबत बोललेत हे खपवून घेणार नाही। तर आझमी जिकडे दिसतील तिथे त्यांना चपलांचा आर घालण्याचा थेट इशाराच शरद कोळे यांनी दिलाय। एअर इंडियाच्या सर्व विमानांचं ऑडिट करण्यात येणार आहे। ऑपरेशन्सवरती देखरेखीसाठी स्वतंत्र समितीची नेमणूक करण्यात येणार आहे। एन चंद्रशेखरन यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय झालाय। कॅन्सरग्रस्त आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना घडली। उपचारासाठी पैसे नसल्यामुळे नातवाचा माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य समोर आलंय। सांगलीच्या आटपाडीत सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे बापाकडूनच मुलीला बेदम मारहाण करण्यात आली आहे। बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू झालाय। मुलीला मारहाण केल्याप्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली आहे। सुरगण्यात डोंगरावरील धबधबा पूर्ण क्षमतेनं ओसंडून वाहू लागलाय, त्यामुळे डोंगर दऱ्यांवरती सर्वत्र हिरवी चादर पसरली आहे। नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी सुद्धा मोठी गर्दी केली आहे। पुण्याच्या पसारवाडी डोंगरावरील रस्त्यावर दरड कोसळली, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नाशकातील गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग केला जातो। त्यामुळे सलग चौथ्या दिवशी विसर्ग कायम असल्यामुळे नाशिकच्या गोदावरीला आलेला पूर हा कायम आहे। त्यामुळे प्रशासनाने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील नवळकोट धबधबा हा आता कोसळायला सुरुवात झाली आहे। 50 ते 60 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत।
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पालघर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील माचाळ या गावामध्ये सौंदर्य पावसामुळे अधिकच खुललंय। उंच डोंगरातून फेसाळत कोसळणारे धबधबे, दाट धुकं आणि सतत कोसळणारा पाऊस पर्यटकांना आकर्षित करतोय। महाबळेश्वरमधील वेण्णा लेक पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर तलावाचं जलपूजन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय। यावेळी जलपूजन करून तलावाची ओटी भरण्यात आली। मुसळधार पावसामुळे धबधबे ओसंडून वाहू लागले, त्यामुळे ठाण्यातील पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी मनाई आदेश लागू होणार आहे। बदलापुरातील कोंडेश्वर धबधब्यावरती पावसाळी पर्यटनाला मोठ्या संख्येने पर्यटक येतात, त्यामुळे कोणती दुर्घटना होऊ नये या पार्श्वभूमीवर पर्यटकांना मज्जाव करण्यात आलाय। मात्र पोलिसांनी बंदी केल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे। अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, रतनगडासह सादनदरी या पर्यटन स्थळांवर वन्यजीव विभागाने पर्यटनासाठी बंदी केलेली आहे। मुसळधार पावसामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी वन विभागाने निर्णय घेतलाय। मावळ तालुक्यात खरीप हंगामात भात लागवडीची तयारी मशागतीला आता सध्या सुरुवात झालेली आहे। चांगल्या पावसाने शेतकऱ्यांची भात लागवडीला सुरुवात झाली आहे। पारंपरिक गाणी म्हणत महिलांनी पहिली 4 सूत्री भात लागवड केली आहे। पावसाळ्यात राज्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या सडावाघापूरचा उलटा धबधबा वाहू लागल्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे। मात्र निर्बंधांमुळे पोलिसांनी हुलडबाजांवरती कारवाई केली आहे। उजनी धरणात सोडण्यात येणारा दौंडमधील धरणातील विसर्ग मोठ्या प्रमाणात घटलाय, त्यामुळे पंढरपुरातील संभाव्य पुराचं संकट तुर्तास तरी टळलेलं आहे। पंढरपूर इथल्या पाणी पातळीत 15 क्युसेकपर्यंत वाढ होऊन नरसिंहपूर इथल्या पाणी पातळीमध्ये 30,000 क्युसेकपर्यंत झालेली आहे। लोणावळ्यात पाऊस थांबताच धुक्याची चादर पसरली, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। याचीच पर्यटकांसह चालकांना भुरळ पडते। महामार्गावरचं सौंदर्य डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं आहे। जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच राष्ट्रीय समाज पक्षाने धरणं आंदोलन केलंय। शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत अमरावतीमध्ये असलेल्या सोयाबीन संशोधन केंद्रात नवनवीन प्रात्यक्षिक सुरू असतानाच त्यातील बीबीएफ या पेरणी पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली जाते। या पेरणी पद्धतीने उत्पादनात 20 ते 25% वाढ होत असून या पेरणी पद्धतीमध्ये बियाण्याची बचत होते। जय हरी विठ्ठल। लोणी काळभोर मधील मुक्कामानंतर माऊलींची पालखी पुन्हा पंढरपूरकडे रवाना झालेली आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊलींच्या जयघोषात हजारो वारकरी लाडक्या पांडुरंगाच्या भेटी करता निघाले आहेत। दरम्यान आजचा मुक्काम यवतमध्ये असणार आहे। माऊलींची पालखी ही ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरामध्ये आज यवत मुक्कामी असणार आहे। पुण्यामधून पुढे सासवड आणि मग त्यानंतर पुढे दरमजल करत पंढरपूरकडे तुकाराम महाराजांची पालखी असो किंवा माऊलींची पालखी असो ही पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते आहे। या दोन्ही पालख्यांसोबत हजारो दिंड्या सोबत आहेत, त्याचबरोबर अनेक वारकरी, शेकडो वारकरी या सोबत आहेत आणि माऊलींचा गजर करत, तुकोबांचा गजर करत पंढरपूरकडे या पालख्या प्रस्थान ठेवत आहेत। जसजसा दिवस पुढे जातोय तसतसा वारकऱ्यांचा उत्साह कमी नाही, वाढतच जातो आहे। कारण जसजसे आपण पुढे जातो, एक एक दिवस पुढे जातो, तसतसं विठू आपल्याला लवकर दिसणार आहे याची आस अधिकाधिक निर्माण होते वारकऱ्यांच्या मनात आणि मग पावलं झपाझप पंढरपूरकडे चालायला लागतात। आज पालखीचा मुक्काम यवतमध्ये असणार आहे। ज्ञानोबा माऊलींची पालखी आज यवतमध्ये थांबणार आहे।
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता इथून प्रस्थान करते. आपण इथून थेट व्हिज्युअल दर्शकांसाठी, खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी पालखीचं थेट प्रक्षेपण करतोय. कुंजीरवाडी फाट्याला ही पालखी आता जाणार आहे. तिथे थोडासा त्यांचा विसावा होईल आणि त्यानंतर यवतच्या दिशेने ती मार्गस्थ होईल. आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचा जो मुक्काम आहे तो यवतमध्ये आहे आणि यवत नंतर उद्या ती पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. तर आत्ता सध्या आपण थेट प्रक्षेपण पालखीचं बघतोय. न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी इथे थेट प्रक्षेपण आपण बघतोय. तुम्ही पादुकांचं दर्शन इथे घेऊ शकता. वारीला येता नाही आलं म्हणून काय झालं, थेट प्रक्षेपण आपण देतोय. पावलोपावली ही गर्दी तुम्ही पाहू शकता. ज्यांना वारीला यायला जमलं नाही अशी लोक कमीत कमी पादुकांचं तरी दर्शन मिळावं यासाठी झालेली ही अलोट गर्दी आपण पाहतोय भाविक भक्तांची. ज्याला महिनाभर वारी करणं शक्य होत नाही ती लोक 1-2 दिवसाची सुट्टी घेऊन देखील चालतात. अनेक अशी लोक आहेत जी पुणे ते सासवड जातात. आता आपण तुकोबांच्या पालखीत आहोत. अनेक अशी लोक आहेत जी तुकोबांच्या पालखीत देखील 1-2 दिवसांसाठी चालत येत आहेत. तर अशा प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे गेलेली आहे. काय सांगणार मंडळी? बोला रामकृष्ण हरी. तर असा उत्साह दर्शकांमध्ये इथे दिसून येतोय. वेगवेगळ्या वयोगटातील जे वारकरी आहेत ते वारीच्या सोबत चाललेले आहेत, वारीच्या पाठी चाललेले आहेत आणि अनेक जण यांना अतिशय उत्साह आहे अभंग गाण्याचा, रामकृष्ण हरी बोलण्याचा. तर असेच पालखीचे थेट व्हिज्युअल्स, त्याचबरोबर पादुकांचं देखील थेट प्रक्षेपण फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतवर आपण करणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, पुणे. ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम सासवडला होता. तिथून पुढे पंढरपूरकडे ती मार्गस्थ झाली आणि तुकोबरायांची पालखी लोणी काळभोरमध्ये होती. ती आता यवतला आज मुक्कामी असेल आणि मग पुढे मार्गस्थ होईल.